आज आपण बोलणार आहोत सकाळी उठल्यावर ही 3 गोष्टी केल्या तर शुगर कंट्रोलमध्ये राहील. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणाला शुगर म्हणजे डायबिटीस असेल, औषध घेऊनही शुगर कंट्रोलमध्ये राहत नसेल, सकाळी तपासल्यावर शुगर जास्त येत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी उठल्यावर केवळ 3 गोष्टी ज्या जर तुम्ही रोज केल्या तर हळूहळू शुगर कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची गोष्ट 90% लोक करतच नाहीत आणि त्यामुळे शुगर वाढते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. आजकाल शुगर म्हणजे आजार राहिलेला नाही, तो घराघरातला प्रश्न झाला आहे. लोक काय म्हणतात, सकाळी शुगर जास्तच येते, औषध घेतो तरी फरक नाही, काही खाल्लं नाही तरी शुगर वाढते. डॉक्टर बदलले, औषध बदलली, पण शुगर तशीच. पण आपण एक गोष्ट विसरतो. ही गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे. शुगर फक्त औषधांनी कंट्रोल होत नाही, ती कंट्रोल होते दिवसाची सुरुवात कशी करता यावर. शुगर सकाळीच का वाढलेली असते, तुम्ही कधी विचार केला आहे का? रात्री झोपेत असताना आपलं शरीर स्वतः काम करत असतं. लिव्हर साखर सोडतं, हार्मोन्स ॲक्टिव्ह होतात, ताण जास्त असेल तर शुगर वाढते. म्हणूनच सकाळी उठल्यावर पहिली 1 तासाची सवय पूर्ण दिवसाची शुगर ठरवते आणि इथेच लोक मोठी चूक करतात. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. सकाळी उठल्यावर करायच्या 3 गोष्टी. चला मग सुरू करूया. अशा कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत? गोष्ट नंबर 1, उठल्याबरोबर काय पिऊ नये आणि काय प्यावे. बहुतेक लोक काय करतात, उठल्यावर चहा किंवा दूध पितात, साखर असलेले पेय किंवा वस्तू खातात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. योग्य काय करायचं? कोमट पाणी प्लस एक नैसर्गिक घटक. पर्याय 1, सोप्या घरातला उपाय, कोमट पाणी प्लस अर्धा चमचा मेथीदाणे. मेथीदाणे भिजवलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता. पर्याय 2, कोमट पाणी प्लस अर्धा चमचा दालचिनी पावडर, हेही तुम्ही घेऊ शकता. आता याचा फायदा काय? इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, लिव्हरमधली साखर कमी होते, पोट साफ होतं, सकाळची शुगर कमी व्हायला मदत होते. पण लक्षात ठेवा, यावेळी चहा, कॉफी, दूध नाही. गोष्ट नंबर 2, 10 मिनिटाची हालचाल, एक्सरसाइज नाही. हो मित्रांनो, मी एक्सरसाइज म्हणत नाही, कारण ते ऐकलं की लोक घाबरतात. फक्त 10 मिनिटाची हालचाल. मग आता या 10 मिनिटात काय करायचं आहे? या 10 मिनिटात तुम्ही घरातच चालणं करा, हातपाय हलवत राहा, हलकी स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार जर जमत असेल तर नक्की ट्राय करा. याचा शुगरवर काय परिणाम होतो? जेव्हा तुम्ही हालचाल करता तेव्हा रक्तातील साखर स्नायूमध्ये जाते, इन्सुलिन चांगलं काम करतं, सकाळची शुगर कमी होते. लक्षात ठेवा, नुसतं बसून औषध घेऊन शुगर कंट्रोल होणार नाही. गोष्ट नंबर 3, सकाळी मन शांत ठेवा. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. बहुतेक लोक हसून सोडून देतात, पण हीच गोष्ट शुगर वाढवते. त्यामुळे तुमचं मन शांत असणं खूप गरजेचं आहे. सकाळी लोक काय करतात, उठल्याबरोबर मोबाईल, वाईट बातम्या, ताण, चिंता, भूतकाळाचा विचार, आणि ताण वाढला की शुगर आपोआप वाढते. मग काय करायचं? 5 मिनिटं शांत बसा, खोल श्वास घ्या, देवाचं नाव घ्या, स्वतःला सांगा माझं शरीर बरे होत आहे. याचा परिणाम असा होतो की स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, शुगर नियंत्रणात राहते, मन शांत होतं, औषधाचा चांगला परिणाम होतं. लोक सकाळी करत असलेल्या 5 घातक चुका: उठताच चहा घेणं, व्यायामाची भीती, मोबाईल स्क्रोल करणं, नाश्ता स्किप करणं, माझी शुगर कधीच कमी होणार नाही किंवा कधीच कंट्रोल होणार नाही असा विचार करतात. हा नकारात्मक विचार शुगरपेक्षा जास्त धोकादायक आहे. योग्य सकाळची सवय, अर्धी शुगर कंट्रोल. जर तुम्ही योग्य पाणी, थोडी हालचाल, शांत मन हे 3 रोज केलं तर 15 ते 20 दिवसात तुम्हालाच फरक जाणवेल. शुगर म्हणजे शिक्षा नाही, ती एक सूचना आहे. शरीर सांगतंय माझी काळजी घे, आणि तुम्ही सकाळपासून काळजी घेतली तर शरीर नक्की साथ देईल. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आणि हो मित्रांनो, उद्यापासून नाही, आजपासूनच या 3 सवयी सुरू करा. हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना, शुगर असलेल्या प्रत्येकाला नक्की पाठवा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंटमध्ये लिहा मी आजपासूनच सुरुवात करणार आहे. आणि हो, अशाच उपयोगी माहितीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.